धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। या प्रवेशामुळे माढ्यातील रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील ही लढत आता निश्चित झालेली आहे। त्यापूर्वी अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची डिनर डिप्लोमसी पार पडली आहे। माढा लोकसभा निवडणुकीसाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हा क्षण महत्त्वाचा मानण्यात येतोय। शरद पवारांची साथ सोडून भाजपात गेलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाचे विधान परिषदेचे सदस्य आहेत। त्यांना वगळता सर्वच मोहिते पाटील कुटुंबीय तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत। अकलूजमध्ये लवकरच शरद पवारांची मोठी सभा होते। या प्रवेशावेळी 16 एप्रिल म्हणजेच मंगळवारी माढा लोकसभा निवडणुकीसाठी मवियाचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। आज एक महाशय आपल्या मतदारसंघात सगळीकडे बोलत सुटलाय, मी वर्षाला 1 लाख कोटी आणले, तासाला वर्षाला 1 लाख कोटी आणले, तासाला 1000 कोटी आणले, असं बोलत सुटलाय। दिसले का रे बाबांना तुम्हाला हे कुठं आले, काय कामं झाले? तिकडे दिसलंय कोणाला? ह्याला काय काम करायचे हे सुद्धा माहित नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं एक व्यक्ती बाहेर गेलेली नव्हती। त्यांना मी पुन्हा ते पक्षातच होते, कधी त्यांनी पक्ष सोडला नाही। त्यांना सगळ्यांच्या वतीनं मी राष्ट्रवादीचा गमछा परत घालतो। या प्रवेशापूर्वी अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावरती शरद पवारांच्या उपस्थितीत डिनर डिप्लोमसी पार पडल्याचं पाहायला मिळालं। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार 2004 नंतर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांबाबत या भेटीत चर्चा झाली। या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे निंबाळकर ही उपस्थित होते। मोहिते पाटील घेत असलेल्या निर्णयाचा चांगला संदेश राज्यात जाईल आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढतील असा विश्वास यावेळेला शरद पवारांनी व्यक्त केलाय। माढा मतदारसंघामध्ये आम्हा सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हा सगळ्यांच्या वतीनं धैर्यसिंहांनी लढवावी, धैर्यसिंहांनी लढवावी। आणि आज आम्ही त्यांना आग्रहाची सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा। मला वाटतं आज हे क्रांतिकारी अशा प्रकारचा दिवस आहे आमच्या पक्षाच्या दृष्टीनं। शरदरावजी, विजयसिंह मोहिते पाटील आणि काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन त्या ठिकाणी सहयोग देतात, हे अतिशय महत्त्वाची घटना। राजकारणातली 2 मोठी घराणी आहेत, मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर, त्यांना गृहीत धरण्यात आलं असं कुठेतरी वाटतं का ही उमेदवारी देण्यावरनं? म्हणजे विचारात तर घेणं हे लोकशाहीचा भाग आला ना, विचारात तर घेणं गरजेचं आहे। घेतलं गेलं नाही। यू कॅन टेक एनीबडी फॉर ग्रांटेड, नॉट ॲट ऑल। कसं काय घेणार? मोहिते पाटील यांच्या सोबतच माढ्यात भाजपाला आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता आहे। माळशिरस तालुक्यातील भाजप नेते उत्तम जानकर गट आणि मोहिते पाटील गट एकत्रित येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। लोकसभेला मोहिते पाटील यांना तर विधानसभेला उत्तम जानकर यांना मदत करण्याचा अलिखित करार दोघांमध्ये झाल्याचं सांगण्यात येत आहे। या घडामोडींनंतर आता अमित शहा उत्तम जानकर यांची भेट घेणार आहेत। सोमवारी सकाळी जानकरांची फडणवीस यांच्याशी तर दुपारी दिल्लीत अमित शहा यांची भेट उत्तम जानकर घेणार आहेत। आमच्या कार्यकर्त्यामध्ये एक संतापाची लाट निर्माण झालेली आहे। गेले 20 दिवसापूर्वी ज्यावेळी राम सातपुतेंची उमेदवारी सोलापूरला जाहीर झाली आणि त्या दिवशी असा या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूच्याही 10-15 तालुक्यामध्ये एकदम असं सन्नाटा कार्यकर्त्यामध्ये तयार झालेला होता। आणि त्यावेळेपासून गेल्या 20-22 दिवसापासून या जिल्ह्यातलं, या तालुक्यातलं वातावरण हे पूर्णपणे बदलून गेलं। परंतु भारतीय जनता पार्टीनं निराशा केल्यामुळं कार्यकर्त्यांचं आता मत झालेलं आहे की या लोकसभेला मोहिते पाटलांना आपण मदत करावी आणि मोहिते पाटलांनी विधानसभेला मदत करावी।
नगरमध्ये निलेश लंके यांना सोबत घेतल्यानंतर माढ्यात शरद पवारांनी मोहिते पाटील यांना सोबत घेऊन महायुतीला दुसरा धक्का दिल्याचं मानण्यात येत आहे. मोहिते पाटील यांनी शरद पवारांना साथ दिल्याने माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात आणि 7 ते 8 विधानसभा निवडणुकात परिणाम होण्याची शक्यता आहे. आता या आव्हानाला भाजपा पक्षश्रेष्ठी कसं तोंड देणार हे पाहावं लागणार आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, माढा.